स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एक प्रकारे कानमंत्रच दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की राज्यामध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुती म्हणूनच लढा, मात्र आपण त्यानंतर जर युती झाली नाही तर आपण ज्यांच्या विरोधात लढणारे आहोत ते मात्र आपले मित्र पक्षच आहेत, असा देखील सल्ला, त्या देखील सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच नंबर 1चा पक्ष असेल असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला। मात्र फडणवीसांच्या या वक्तव्यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी महत्त्वाचं विधान केलं। शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर तिसऱ्याला फायदा होईल असं वक्तव्य केसरकरांनी केलं आहे। जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला महायुती करायची आहे। जिथे शक्य नाही तिथे आपण करू शकणार नाही, पण एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या ठिकाणी आपली महायुती जरी झाली नाही तरी आपल्या समोर लढणारे पक्ष आपले मित्र पक्ष आहेत, ते आपले शत्रू नाही आहेत। या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू। आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मेहनतीनं भाजपच नंबर 1चा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। शेवटी असं आहे की आम्हाला सगळे अर्ज भरून ठेवायलाच लागतील। युतीची जरी बोलणी चालू होती तरी अजून ही बोलणी योग्य त्या दिशेने चालू नाहीत की अजून ती प्रत्यक्ष सुरू झालेली नाही। त्याच्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत आणि युती नाही झाली तर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू। युतीची तयारी सुरुवातीपासून दाखवलेली होती आणि ती युती व्हावी अशीच आमची इच्छा होती, परंतु जर भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही किंवा आमचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला नाही तर मग आमचा स्व नाईलाज असतो आणि त्याच्यामुळे याचा फायदा तिसऱ्यांना होणार नाही। याच्यासाठी आम्ही निश्चितपणे काळजी घेऊ आणि आम्ही ताकदीने निवडणुका लढू आणि त्या जिंकू। तेव्हा युती झाली नाही तर त्याचा जो फायदा आहे तो तिसऱ्यालाच होईल असं मत जे आहे ते दीपक केसरकरांनी व्यक्त केलेलं आहे। मात्र एकीकडे महायुतीचे जे शीर्षस्थ नेते आहेत या सगळ्यांना युती व्हावी यासाठी हे आटापिटा करतायत, मात्र अशातच स्थानिक मात्र पातळीवरचं जे राजकारण आहे ते वेगळंच आहे। स्थानिक पातळीवरचे नेते मात्र हे स्वबळावरच लढण्यासाठी तयार असल्याचं दिसतंय। विशेषतः कोकणात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते हे आमने सामने उभे ठाकलेत। महाड नगर परिषदेत शिवसेनेनं एकला चलो रेचा नारा देत भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीविरोधात रणशिंग फुंकलं। यावेळी आधीच रखडलेल्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून नाराज असलेल्या भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। त्यांनी टांगा पलटी घोडे फरार या म्हणीचा वापर करत तटकरेंच्या खासदारकीच्या विजयातील शिवसेना आमदारांच्या सहभागाची आठवण करून दिली। आमची नीतिमत्ता, आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असतो, दळवी असते, रवीशर असते, आमचा योगेश कदम असते, तर टांगा पलटी घोडे फरार हे लक्षात ठेवा। कारण जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्याच्यावरती आता आम्ही फार वेगळं काय बोलणार नाही, कारण निवडणूक आहे आणि निवडणुकीला आता ते पण सामोरे आहेत। आम्ही आत्ताच होईल जाईल ना काय ते दूध का दूध पाणी का पाणी, मग पुढचं बघू आपण। दरम्यान एकीकडे तटकरेंनी हे सगळं वक्तव्य केलेलं असताना तिकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये जो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी सध्या अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आलेला आहे। अर्थात याला कारण आहे ते म्हणजे शिवसेना यांना बाजूला ठेवून थेट भाजप आणि राष्ट्रवादीची झालेली युती। रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार आणि सुनील तटकरे यांच्यात संघर्ष सुरू आहे। नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपसोबत युती केली। यावरून संतापलेले आमदार महेंद्र दळवींनी तटकरे पितापुत्रांवर हल्लाबोल केला होता। त्यांच्या या टीकेचा खासदार सुनील तटकरेंनी समाचार घेतला। राष्ट्रवादी भाजप युतीने आज जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी येणाऱ्या निवडणुकाच्या निकालात आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असा टोला तटकरेंनी लगावला। आशावादी आम्ही निश्चित होतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती धर्म पाळून सीटचं वाटप होणं काळाची गरज होती, पण नेहमीप्रमाणे दिसत नाही तसं। आणि परवा तर त्यांच्या सुपुत्र माजी आमदार आणि की ज्यांनी महाडच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं की रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली, त्यांनी घोषणा अधिकृत केली। जरी त्यांनी बालिश बुद्धीने घोषणा केली असेल तर त्याच्या पाठी
मागे तटकरे साहेबांचंच हे विचार आहेत असं नक्की आम्ही जाणून चाललो आणि त्यानंतर आम्ही आमची विचारधारा बदलली. शिवसेना सुद्धा महायुतीतला एक घटक पक्ष आहे, पण त्यांनी केलेली वक्तव्य किंवा काल सुद्धा पेणला ज्या पद्धतीने अलिबागच्या आमदारांनी केलेली वक्तव्य आहेत ही निंदनीय आहेत. भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते सतीश धारप यांच्याबद्दलची कालची केलेली वक्तव्य, तसं बघितलं तर सतीश धारपांना कोणी विकत घेऊ शकत नाही, पण ज्या पद्धतीने वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला गेला, न्यूनगंडांनी पछाडलेली भयगंडांनी पछाडलेली माणसं अशा पैकी वक्तव्य करतात. परंतु भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून काम करणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.